नमस्कार मित्रांनो, ही बघू शकता आमचा योगेश सर आणि ही आमचे कुळे सर. या ना पुढे. तू कशी काय इकडं? ही बघा. अरे तू कसा इकडं? काय माय सकाळच्या रामपाऱ्यात भेटले. बरं मला एक सांग, तू माझे पैसे कधी येणार? कोणतं पैसे बाबा? ते 5,000 रुपये देईन ना. मग एवढं काय माग लागलं? देईन ना. कधी देईल ना मग आले की देईल. हे मित्रांनो बघा, माझं 5,000 रुपये हिने घेतले तर 4 वर्ष काय झालं. उपकार करतो काय? 4 वर्ष झाले म्हणे दिले काय उपकार करतो काय? बाय माणसाला रस्ते भरत असतात उभा करतो. लाज वाटते का? लोक बघायला इकडून इकडून तोंडाकडं. बघू दे ना माझे पैसे ते आधी. कोण मग देईल ना. एवढं काय मग भर असत उभा केला मला. अगं पण मला एक सांग, तू फोन केला तर फोन का उचलत नाहीस मग? माझा फोन खराब झाला. हे बघ फोन खराब. हे बघा काय लपा करायला मग आपण. आणि म्हणे फोन उचलला नाही. इथं फोन काय मग फोन चालत देईन ना मग. जाय अरे मला सांग, तू माझे पैसे देणार आहे कधी तेवढं सांग मला. दे ना. आले की दे, नाही तर राहू दे, पडू दे. नाही द्यायची काय करायचं कर. नाही द्यायची. हात लावायचं ना. ए चल नी. हात लावू नकोस. नाही द्यायची काय करायचं कर. जे करशील ते कर. बघ माझ्याकडे मी पुरींवर हात उचलत नाही. हात उचलत नाही तर उचलून दाखव. पोलीस स्टेशन मध्ये नाही जमा केला तर का बापाची आवडत नाही. चल नी. हे बघा, आता दिसला, आता भेटला नंतर जर मला रस्ता उभा केला तर माझ्या नवरा लावून मारायला होतो. हे बघा मित्रांनो, माझं स्वतःचे पैसे घेऊन मला कशी धमकी देते बघा. तुम्ही विचार करा, परत कुठल्याही पोराला किंवा पुरीला उधार पैसे द्यायचं नाहीत, हे लक्षात ठेवा. चला येतो.